DRJ Kids. हुशार म्हातारी. एका छोट्याशा गावात श्याम नावाचा माणूस राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती. त्यामध्ये तो धान्य पिकवून आपला उदरनिर्वाह करीत होता. जरा पहा तरी आपल्या शेतात धान्याचं प्रमाण किती वाढलंय. हो, खरंच आपल्याला यावेळेस या धान्याचे खूप जास्त पैसे मिळतील. बाबा, त्या पैशांनी तर आपण सावकाराचं कर्ज देखील फेडू शकतो. हो, यावेळेस असं वाटतंय की सर्व कर्ज चुकवून आपण त्या जमीनदाराकडून आपली उरलेली जमीन परत मिळवू शकतो आणि पुन्हा पीकही आपण घेऊ शकतो. असेच काही दिवस निघून गेले. आता पीक कापण्याची वेळ आली. परंतु हे काय, अचानक पाऊस पडू लागला. 4 दिवस सतत पाऊस पडला. हे परमेश्वरा, हे माझ्यासोबत काय झालं? आमची पूर्ण पीक पावसात नासाडी झाली. आता आपण काय करायचं? आता पुन्हा पुढल्या वर्षी पिकाची वाट पाहावी लागेल. पण पुढल्या वर्षीच्या पिकाच्या बीजासाठी आपल्याकडे पैसे कुठे आहेत? हो, आपण तर सगळी आशा आकांक्षा या पिकावर ठेवली होती. आता तर हे पण राहिलं नाही. आता काय करू मी? माझं ऐकाल, हे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे घेऊन या. नाही, मी दुसरीकडून पैशाची व्यवस्था करतो. श्याम काही क्षण विचार करतो आणि बोलतो, तुला आठवतंय, काही वर्षापूर्वी मी एका मित्राला काही रक्कम उधार दिली होती. मी त्यालाच पैसे मागितले तर? हो हो, आठवतंय. तुम्ही तुमच्या मित्राला पैसे दिले होते. जेव्हा त्याला मदतीची गरज होती तेव्हा तुम्हीच मदत केली. आता आपल्याला मदतीची गरज आहे. ठीक आहे, मी लगेच उद्या सकाळी शहरात जातो, कारण रात्र होण्याआधीच तिथे पोहोचेन. सकाळ होते. श्याम शहराच्या दिशेने जाऊ लागतो, जिथे त्याचा मित्र शेतकरी राहत असतो. जाता जाता रात्र होऊ लागते. परंतु शहर खूपच दूर होतं. तो आता दुसऱ्या गावात पोहोचला होता. शहर तर अजून खूपच दूर आहे आणि मला खूप भूक लागली आहे. मी इथेच खाऊन घेतो. जवळच्याच एका छोट्याशा घरात एक प्रकाश पडला होता. त्याने विचार केला की इथे काहीतरी खायला मिळेल. त्यामुळे श्याम त्या घराकडे चालू लागला. दरवाजाबाहेरून त्याने आवाज दिला. आतमध्ये कोणी आहे? घरातून एक वयस्क महिलेचा आवाज येतो. कोण आहेस तू आणि एवढ्या रात्री इथे का आलास? आई, मी खूप लांबून आलो आहे. मला खूप भूक लागली आहे. मला काही इथे खायला मिळेल? अरे, यावेळी माझ्याकडे खायला काहीच नाहीये. आई, मला खूपच भूक लागली आहे. जे काही तुमच्याकडे उरलेलं अन्न असेल मला द्या. मला खूप भूक लागली आहे. ठीक आहे, माझ्याकडे 2 अंडे आहेत. खाशील तू? हो चालेल, मी खाईन ना. तुमचा उपकार मी कधीच विसरणार नाही. ती वयस्क महिला आत जाते आणि 2 अंडी शिजवून घेऊन येते. श्यामला अंडी खाऊन खूप आनंद होतो. आई, तुम्ही मला आज खायला दिलत. मी त्याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ? 2 अंड्याचे तू मला 5 रुपये दे बस. आई, आता माझ्याकडे तर पैसे नाही आहेत. मी एका कामानिमित्त शहरात चाललोय. उद्या परत येताना तुमचे पैसे जरूर देईन. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक आहे, तू परत येताना माझे पैसे दे. ठीक आहे बोलून श्याम तिथून निघून जातो. थोड्याच वेळात तो शहरामध्ये आपल्या मित्राजवळ पोहोचतो. ये श्याम, अरे खूप दिवसांनी तुझी भेट झाली. सर्व काही चांगलं चाललंय ना? हो, सर्व काही ठीक आहे. काय झालं श्याम? मला वाटतंय की तू काहीतरी माझ्यापासून लपवतोयस. तू माझ्याशी मोकळेपणाने बोल. आपण तर लहानपणाचे मित्र आहोत. किशन, यावेळेस पावसाने माझे पूर्ण पिकाची नासाडी केली. खूपच नुकसान झालंय. आता पुढच्या पिकासाठी माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाहीयेत. तर मला काही पैसे उधार देऊ शकशील? उधार? अरे काय बोलतोस तू श्याम? तुला आठवतंय, एकदा तू मला पैसे उधार दिले होतेस. मला खूप गरज होती आणि ते पैसे मी आजपर्यंत तुला परत नाही केले. नाही, मी ते पैसे परत मागायला नाही आलोय. मी तुला मदत केली तर मला खूप आनंद होईल श्याम.
आज माझ्याकडे जे काही आहे ते तुझ्यामुळेच आहे श्याम. अरे श्याम, तू दिलेल्या पैशाने इथे शहरात मी काम सुरू केलं आणि बघ आज तुझ्या मदतीमुळेच सर्व काही माझ्याकडे आहे. किशन श्यामला पैसे देतो. रात्र शहरात घालवून दुसऱ्या दिवशी श्याम पैसे घेऊन आपल्या गावी जाण्यास निघतो. जाताना त्याला आठवतं की त्याला त्या वयस्क महिलेचे पैसे द्यायचे आहेत. हा विचार करून तो वयस्क महिलेच्या घरी येतो आणि बोलतो, आई, काल मी जेव्हा इथून जात होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं होतं, परंतु माझ्याजवळ तुम्हाला द्यायला पैसे नव्हते. आज मी तुम्हाला पैसे द्यायला आलोय. अरे, एकाच दिवसात तुझ्याकडे पैसे कसे काय आले? मी शहरात गेलो होतो एका मित्राकडे पैसे मागायला. हे बोलून श्यामने त्या वयस्क महिलेला सर्व माहिती सांगितली. हे ऐकून त्या महिलेला समजलं की ह्याच्याकडे खूप पैसे आहेत. त्या महिलेच्या मनात लोभ उत्पन्न झाला आणि ती म्हणाली, बेटा, तू मला खूपच कमी पैसे देत आहेस. जेव्हा मी तुला म्हटलं होतं तेव्हा याची किंमत 5 रुपये होती, पण आता याची किंमत 500 रुपये आहे. आई, 500 रुपये कसे झाले? बेटा, तू जे अंडे खाल्लेस ते साधे सुधे अंडे नव्हते, सोन्याचे अंडे होते. जर मी त्यांना शिजवलं नसतं तर त्या अंड्यातून कोंबड्या आल्या असत्या आणि उद्या पुन्हा सोन्याचे अंडे, ज्यांना विकून मला हजारो रुपये मिळाले असते. आई, हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला द्यायला एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. मी माझ्या पिकाचे बीज घेण्यासाठी माझ्या मित्राकडून पैसे उधार घेतलेत. वयस्क महिला श्यामचं काही ऐकून नाही घेत आणि गावाच्या सरपंचाकडे त्याला घेऊन जाते आणि सर्व गोष्ट त्यांना सांगते. याचा न्याय निवाडा उद्या करूया. तोपर्यंत गावातच याला या झाडाला बांधून ठेवू. उद्या याचा निवाडा होईल. श्यामला एका कट्ट्यावरील झाडाला बांधून ठेवतात. दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव कट्ट्याभोवती जमा होतं. श्यामला देखील तिथे आणलं जातं. श्याम, मला पूर्ण माहिती दे, काय झालं? श्यामचं बोलणं पूर्ण झाल्यानंतर सरपंच बोलतो, मला निवाडा करण्यासाठी काही दिवस अजून लागतील. किती दिवस लागतील सरपंच साहेब? बस 1-2 दिवस. कारण काल मी शेंगा पेरले आहेत. जर उद्या ते पीक तयार झालं तर कापणीचं काम आहे. नंतर परवा बाजारात विकायला जावं लागेल. सरपंच साहेब, हे कसं होऊ शकतं की 2 दिवसात शेंगाचे पीक तयार होईल? जेव्हा एका दिवसात अंड्यातून कोंबडी आणि कोंबडीतून अंडी येऊ शकतात तर शेंगा का नाही? हे ऐकून पूर्ण गावकऱ्यांना ही गोष्ट समजली की ह्या वयस्क महिलेने श्यामला फसवण्यासाठी असं केलं. वयस्क महिलेला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ती श्यामची क्षमा मागते. बाळा, मला माफ कर. मी लोभापायी आंधळी झाले होते. ठीक आहे आई, मी तुम्हाला 5 रुपये ऐवजी 10 रुपये देतो, कारण तुम्ही मला तेव्हा खायला दिलं होतं जेव्हा मला खूप भूक लागली होती. यानंतर श्याम आपल्या गावी येतो आणि आपली पत्नी आणि मुलाला सर्व कहाणी सांगतो. काही हरकत नाही. शेवट चांगला तर सर्वच चांगलं. शेवटी सरपंचांनी न्याय केलाच. हो, चला आता आपण दुसऱ्यांदा पीक उगवण्याची तयारी करू. दुसऱ्या दिवशी श्याम बाजारात नवे बीज आणण्यासाठी जातो. मग काही दिवसात दोघे पती पत्नी बीज पेरण्यात काम करत असतात आणि काही दिवसात शेतामध्ये भरभरून पीक उभारलेले दिसून येते. पूर्ण गावात सर्वात चांगले पीक. श्याम आणि सुनीता दोघे मिळून पिकाची कापणी करतात आणि बाजारात जाऊन विकतात. यावेळेस त्यांना पिकाचे खूप चांगले पैसे मिळतात. बघ, किती जास्त पैसे मिळाले आहेत. याच्याने तर आपण पूर्ण कर्ज सोडवू शकतो. हो हो, आपले दुःखाचे दिवस आता गेले समजायचे. चल, आता जमीनदारकडे जाऊन सगळे शेत सोडून आणतो. हो हो, जाऊन या. श्याम जमीनदाराकडे जातो. काय चाललंय श्याम? असं ऐकलंय यावर्षी तुझ्या पिकाला चांगली किंमत मिळाली. हो सरकार. म्हणजे यावर्षी तू तुझं सगळं कर्ज चुकवणार तर? काय, मी ठीक बोलतोय ना? हो सरकार, मी पैसे आणले आहेत. एवढं बोलून श्याम रक्कम जमीनदाराला देतो. चला, आज तू हे खूप मोठं काम केलं आहेस. सरकार, माझे जमिनीचे कागद. हो हो, ते सुद्धा मी परत करतो. हे घे तुझ्या जमिनीचे कागद. धन्यवाद सरकार. श्याम जमिनीचे कागद घेऊन घरी येतो. सुनीता, राजू, इकडे या. बघा, आपले जमिनीचे कागद मिळाले. म्हणजे सगळी जमीन आपल्या ताब्यात आली?
हो हो, आता आपण सगळे जमिनीचे मालक आहोत. आता तर बाबा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार ना? हो बाळा, ट्रॅक्टर पण खरेदी करणार, परंतु त्याच्या आधी बाजारातून मिठाई आणतो. खूप दिवसांनी आपल्या घरात ही आनंदाची गोष्ट घडली आहे. बाबा, मी पण तुमच्या सोबत बाजारात येणार. ठीक आहे, चल. श्याम आणि राजू बाजारात जातात आणि मिठाई घेऊन घरी परत येतात. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे बोलून श्याम पिशवीतील एक साडी बाहेर काढतो. नवी साडी? पण आज तर काही सण नाहीये. आपल्यासाठी तर आजच सण आहे. आणि आपल्या हाताने सुनीता आणि राजूला मिठाई खाऊ घालतो. बाबा, सांगा ना, आपण आपल्या शेतात कधीपासून काम करायचं? आता 1-2 दिवसातच. पण तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. शेताचं काम मी आणि तुझी आई बघून घेऊ. ठीक आहे बाबा, पण कधी कधी मी पण तुमच्या सोबत शेतात काम करीन, कारण अभ्यासाबरोबर मला पिकाची देखील माहिती असावी. अरे वा, माझा मुलगा किती समजूतदार आहे. त्यानंतर तिघे हसत मिठाई खातात. काही दिवसात श्याम आणि सुनीता शेतात नवे बीज लावतात. बघता बघता एक नवीन पीक शेतात तयार होतं. आता श्यामने ट्रॅक्टर पण खरेदी केला आहे आणि पूर्ण गावात श्यामच्या पिकाची गुणवत्ता चांगली आहे.